खेकडा हा एक उभयचर प्राणी आहे। जगामध्ये खेकड्याच्या 4000पेक्षा जास्त जाती आहेत। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मुक्ताई खेकडा पालन येथे। तर मित्रांनो, हे खेकडा पालनचे मालक आहेत आपले किरण शेखरे। तर मित्रांनो, या खेकड्याबद्दल जरा थोडीशी माहिती सांगतो। या प्राण्याला कणा नसतो, तसेच त्याला मान आणि डोकेही नसते। खेकड्याला 8 पाय आणि 2 मोठ्या नांग्या असतात की ज्याला आपण शिंगडे म्हणतो, आणि त्या शिंगड्यांचा तो आपल्या संरक्षणासाठी उपयोग करत असतो। आणि त्याच्या लहान पायांमध्ये 4च पेशी असल्यामुळे या पायांमधली ताकद जरा कमी असते। आणि आपल्या या सह्याद्रीच्या डोंगर रांगेंमध्ये आपले हे खेकडे आवडीने खाल्ले जातात। तुम्हाला तर माहीतच आहे, आपण जेव्हा खेकडा पालन करतो त्याने खेकडे लवकर वाढतात आणि त्यामुळे आपण लवकर विक्री करून आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो। खेकडा पालन करण्यासाठी मजुरांची आवश्यकता कमी भासते आणि वेळेची बचतही होते। नमस्कार मित्रांनो, मी किरण साहेब आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहे शेकरी वस्ती येथे, स्थितेवाडी गावालगतच असणारी शेकरी वस्ती। आज आपण आलेलो आहे आपल्या किरण भाऊच्या खेकडा प्रकल्प या ठिकाणी भेट देण्यासाठी। या मराठी उद्योजकांनी खूप छान असं त्याचं आपलं सेटअप केलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व कळणारच आहे। तर पुढील जी इंटरव्ह्यू असणार आहे किंवा पुढील जी सर्व माहिती आहे आपलं सोनू शेठ गोडे घेणार आहे। आपले जिगरी मित्र, तुम्हाला माहितच असेल सोनू शेठ। तर सोनू शेठ किरण भाऊला आज भरपूर प्रश्न विचारणार आहेत आणि तुमच्या पण काही शंका किंवा काय असतील प्रश्न उत्तरे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जातील। खेकडा पालन कसा करावा आणि सर्वात महत्त्वाचं, आमच्या आदिवासी भागामध्ये खूप छान अशा प्रकारे किरण भाऊनी खेकडा पालन केलेलं आहे। त्यामुळे खेकडा पालनला पण तुम्ही नक्की भेट द्या, आवर्जून भेट द्या। का आवर्जून भेट द्या? कारण की किरण भाऊ खरंच माहिती एक नंबर सांगतात, खूप छान माहिती सांगतात। आम्ही इथं येऊनच खूप समाधानी झालोय सर्व प्रकल्प वगैरे पाहून। तर पुढे व्हिडिओ पाहत राहा। नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा। आणि पुढील आता जी आपली दूर आहे हे सोनू भाऊ सांभाळतील। आपण आता व्हिडिओ काढूया। तर सोनू भाऊ, तुम्ही विचारू शकताय। तर मित्रांनो, आपण एका नव उद्योजकाला भेटणार आहोत। किरण शेखरे हा नव उद्योजक आहे। त्यांनी ट्रायबल एरियामध्ये, आदिवासी एरियामध्ये नवीन प्रकल्प सुरू केला आहे। त्यांनी गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करावा ही कल्पना त्याच्या डोक्यामध्ये सुचली आणि त्यांनी खेकडा पालन या व्यवसायाला सुरुवात केली। तर किरण भाऊ कडून आपण माहिती जाणून घेणार आहोत। किरण भाऊ, आपल्या खेकडा पालनाची कल्पना कशी सुचली? सुचली म्हणजे आपण जे खेकडी ते जास्त प्रमाणात इकडे भेटतात, त्याच्यामुळे आपण याचं नियोजन केलं, तळ पण बांधलं आपण आणि 3-4 महिने झाले केलेले आपण प्रोजेक्ट। आणि बऱ्या प्रकारे गिराईक पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडं आणि बऱ्यापैकी उत्पन्न पण आपल्याला भेटते याच्यातून। आणि तुम्ही बघू शकता हे असं तळ बनवलेलं आहे। किरण भाऊ, तुम्हाला साधारणतः या खेकडी पालनातून महिन्याकाठी किती रुपये भेटतात? महिन्याकाठी म्हटलं तर 10-15 हजार रुपये भेटून जातात, न काही त्याच्याकडे लक्ष देता न काही करता। तर सकाळ संध्याकाळी फक्त नॉर्मल लक्ष दिलं तरी चालतं आणि काय असं इथं लक्ष द्यावंच लागतं असं काही नाहीये, फक्त 15-20 मिनिटं द्यावं लागतं लक्ष। यांचा हॉटेलचा पण व्यवसाय आहे किरण भाऊचा, आणि त्यांनी सांगितलं की खेकडी पालन करत असताना याकडे जास्त लक्ष द्यावं लागत नाही। तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे। तो हॉटेल व्यवसाय सांभाळून ही करता येतं, कारण फावल्या वेळामध्ये त्यांना इकडं सकाळी किंवा संध्याकाळी अशा प्रकारे चक्कर मारत असतील आणि ते ह्या खेकडी पालनातून अतिशय सुखी राहतात आणि समाधानी पण दिसतात। किरण भाऊ, काय म्हणताय? हा, हे नक्कीच आहे, आपण सुखी आहेच याच्यातून, आपल्याला तेवढं उत्पन्न पण भेटतं आणि काही खर्च न करता भेटतं। त्याच्यामुळे हे एक व्यवसाय चांगलं उत्तम हे याचं आहे। तर हे प्रत्येकाने करावं, पोरांनी खरं इथं लक्ष दिलं पाहिजे। हे असं जे व्यक्ती आहे त्यांनी हे केलंच पाहिजे। हे असं जर केलं तर खरंच म्हणजे असं नाही का, कंपनी जाण्यापेक्षा हे उत्तम असं हे प्रोजेक्ट आहे, याच्यात लक्ष दिलं पाहिजे। आपल्याला ही कल्पना सुचली ही योग्य आहे, परंतु यासाठी बांधण्याचा खर्च किती आला अंदाजे? बांधण्याचा खर्च तरी आपण जर घरच्या घरी जे मजूर लागतात ते आपण जर थोडेसे घरच्या घरी करायचा प्रयत्न केला तर 70 ते 80 हजार रुपयात हे एवढं होऊन जातं। याचं लांबी आणि रुंदी कशा प्रकारे आहे? याची लांबी 15 बाय 30 ची आहे। महिन्याकाठी तुमच्या किती किलो अशा खेकडी वगैरे विकल्या जातात? काय 1 महिन्यात आमच्या खेकडीत 20 ते 25 किलो विकले जातात। आणि अजून आपण त्या गोष्टीचं काही व्हायरल केलेलं नाही, व्हिडिओ व्हायरल केलेला नाही। त्याच्यानंतर आता इथून पुढे आम्हाला मार्केट चांगलंच भेटल, पण तरी आपण अजून मार्केटमध्ये खेकडी विकण्याचं अजून हे नाही केलं। जे गिराईक आपलं रेग्युलरचं इथं येतं त्यांनाच आपण खेकडी दिल्या जातात, अजून काही एवढं माहिती नाही। अशीच हळूहळू माहिती मिळत जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला बऱ्यापैकी कळालंच असेल
आपल्या सोनू भाऊनी किरण भाऊची व्हिडिओ आता घेतलीच, जे काय बरेच प्रश्न होते तुमच्या मनातले हे तुम्हाला कळलेच असतील. तर आता जो आपला प्रोजेक्ट आहे हा जो खेकडा पालनचा, तर आपण त्याच्या आतमध्ये जाऊया आता आणि त्याच्या आतमध्ये कसं कसं केलेलं आहे पूर्ण, तर ते आपण व्हिडिओच्या द्वारे सुद्धा आणि किरण भाऊच्या द्वारे सुद्धा आपण पाहूया. तर किरण शेट जरा थोडस आम्हाला दाखवतं का आतमध्ये जाऊ? तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. पाहू शकता अशा प्रकारे बघा काठोळ असतं आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये बघा एवढ्या अशा खेकडी आज आणलेल्या आहेत आपण पूर्ण सोडण्यासाठी. सोडा हे पण. तर आमच्या भागामध्ये याला काठोळ म्हणतात. तर अशा प्रकारे आपण या जे आपल्या खेकड्याचा जो प्रोजेक्ट आहे, जो प्रकल्प आहे बघा इथे, तर आता आपण एवढ्या खेकडी सोडणार आहेत. ऑलरेडी याच्यामध्ये भरपूर साऱ्या खेकडी आहेत. आता याच्यात जास्त पाणी तरी तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करूच कशा प्रकारे असणार आहे. तर पहा अशा प्रकारे खेकडे आहेत आणि सोडा. तर बघा मित्रांनो, बघा किती मोठ्या मोठ्या खेकडे आहेत. आणि मित्रांनो तुम्ही हे ज्या खेकडे बघत आहेत त्या पूर्ण आपण नदीवरून पकडून आणलेल्या आहेत. कारण की आता आपल्या या तलावामध्ये जरा थोड्याशा अजून खेकडी जर सोडल्या तर त्यांच्यापासून अजून आपल्याला उत्पन्न मिळू शकते. आणि तुम्हाला तर माहीत आहे आपण जेव्हा खेकडा पालन करतो त्यावेळेला खाद्यावर जास्त प्रमाणात खर्च होत नाही, म्हणून आपल्या पैशांची बचतही होते. आणि या कारणांमुळे आपण खेकडे व्यवसाय करण्याचा आपल्याला हाच तो फायदा आहे. त्यामुळे आज आपण बाहेरून आणून अजून या तळ्यामध्ये खेकडी सोडलेल्या आहेत. कारण की ऑलरेडी आपल्या या तळ्यामध्ये 40 ते 50 किलो खेकडे आहेत. तर हे काठोळ आहे. तर किरण शेट याच्याबद्दल माहिती देतात, ते सांगा बरं काय कार्य करते, कसं असतं याच्यात? आपण चिकनचे किंवा माशाचे आतडे बितडे ठेवू शकतो ह्या साईडला. त्याच्यानंतर पाण्यात मांडायचं. त्याच्या पाण्यात मांडल्याच्या नंतर खेकड याच्यात जाती, तिला बाहेर निघता येत नाही परत. जरा थोडस इथं करून दाखव ना आम्हाला, म्हणजे आपल्या माणसाला कळ सुद्धा नाही का, इथं असं करून दाखव. आता झुरी बिरी असं नदी बिदी, नदीला असे लावल्याच्या नंतर खेकडे याच्यात जाणार, याच्यात गेल्याच्या नंतर बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे हा ट्रॅप आहे एक प्रकारचा. तर म्हणजे या साईडने आपल्या इकडनं खेकड गेली, इकडे आपण मांस वगैरे ठेवलं असेल त्याच्या वासाने ती इकडनं जाणार आणि ती बाहेर निघू शकत नाही, फक्त आत जाऊ शकते. बरोबर. बघा मित्रांनो त्याची रचना अशा प्रकारे केलेली आहे की खेकडे जो आपला चिंबोरी खेकडा असतो तो फक्त आतमध्ये जाऊ शकतो पण बाहेर येऊ शकत नाही. आणि इकडनं असं पॅक असतं का पाण्यात ठेवलं आणि असंच पॅक असतं. आणि तुम्ही पाहिलंच असेल आता आपण सोडलेल्या तेव्हा वेळेला कशा खेकडी इकडनं आपण सगळ्या सोडल्या, कारण की या साईडने आपण बाहेर काढू शकत नाही. तर अशा प्रकारे काठोळ असतं बघा. आणि सर्वात महत्वाची ही रचना तुम्ही पहा, रचना पाहू शकताय. किरण भाऊनी रचना खरंच खूप छान अशी केली. जे नैसर्गिक पद्धत असते त्या नैसर्गिक पद्धतीनेच केली आहे. बघा मध्ये मध्ये शेवा लावलेला आहे, मध्ये मध्ये छोटे मोठे असे दगडचे जे डोंगर असतात किंवा जे आपल्या नदीला जे असतं त्याचप्रमाणे किरण भाऊनी केले. पूर्णपणे नदीचं स्वरूप इथं आणलेलं आहे किरण भाऊनी. आणि खरंच खूप खूप छान प्रकारे अशी निगा पण राखलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, ज्या खेकड्या असतात बघा, तर ह्या खेकड्या आता तुम्हाला आम्ही दाखवायचा पण प्रयत्न करूया तळ्यामध्ये. तर बघा ज्या वेळेला आपला जो खेकडा असतो हा तळ्यामध्ये असतो. आता ह्या तळ्यामध्ये कमीत कमी 50-1 किलो खेकडा असेल दादा. 50 किलो तरी खेकडा आहे या तळ्यामध्ये. कारण की आता खेकडी तुम्हाला माहिती आहे खेकडी काय सर्व वर दिसू शकत नाही, खेकड अजिबात वर दिसत नाही. कारण की आपण जेव्हा बाहेर सुद्धा जातो तेव्हा खेकड अशी जी चिंबोरी खेकड असते अचानक कधीच दिसत नाही. जो आपला बेलकड वगैरे खेकड असते दुसऱ्या जाती असतात त्या खेकडी सहजपणे दिसतात, परंतु चिंबोरी खेकड दिसत नाही. त्याचप्रमाणे आज याला लपलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय हे जी पाण्याची लेवल आहे, तर जेव्हा खेकडा वर चालू जातो तुम्हाला माहिती आहे चिंबोरी खेकडी खूप अग्रेसिव्ह असते, खूप अशी चढायला वगैरे कुठं अशी सहजपणे चढू शकते. तर त्यासाठी बघा किरण भाऊनी कमीत कमी 10 ते 12 इंचची जी फरशी आहे की जेणेकरून तिचे जे वरती चढताना जे तिचे पाय असतील ते सटकतील आणि ते खाली पडतील, त्यामुळे खेकडी तळ्याच्या बाहेर सुद्धा जाणार नाही. बरोबर. तर दादा आम्हाला जरा थोडस आपल्या प्रेक्षकांना पण खेकडी दाखव, तर कशा प्रकारे खेकडी वगैरे कुठं कुठे. तर अशा प्रकारे आपण याच्यात मडकी दगडींच्या कोपी केलेल्या आहेत. परत त्याच्यानंतर पायपाचे तुकडे हे टाकलेले आहेत. तर हे अशा प्रकारचे मडके ठेवलेले आहेत. तर याच्यातून अशा प्रकारचे याच्यात खेकड असते, 4-5 खेकडी असतात. हे अशा प्रकारे बसले जातात याच्यात खेकडं. हे अशा प्रकारचे मडके किंवा पायपाचे तुकडे हे ठेवलेले आहेत आपण याच्यात. तरी 10-15 मडके आहेत. तर दगडांच्या कोपी आहेत, हे अशा प्रकारे ठेवलेले आहेत. हे असं लवाळा लावलेला आहे. त्याच्यानंतर हे असं पायपाचे तुकडे याच्यात खेकडे असते बघा, हे असं खेकडे बसलेले असतात याच्यात.
हे असे आपण तळ्यात असे मडके ठेवलेले आहेत. ह्या मडक्यात 2-4 खेकडे असे बसतात, त्याच्यामुळं एकमेकाला चावले जात नाही आणि ह्या मडक्यात गारवा असतो, त्याच्यामुळं बऱ्यापैकी मर होत नाही. अशा प्रकारच्या खेकडे बसत असतात आणि जर आपल्याला गिऱ्हाईक जरी आलं तरी द्यायला सोपं जातं. हे आपण डायरेक्ट उचलून आपण 5-6 खेकडे म्हणजे किलोभर माल याच्यात बसतो. सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं, ह्याच्या चिंबोरी खेकडे बघा दिसायला जरी सारख्या असल्या, वरतून जे दिसायला सारख्याच असतात, काळ्या फाडीचा खेकडा पण म्हणतात या सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये. हाच नाव आपला चिंबोरी खेकडा. तर मित्रांनो, याच्याबद्दल किरण शेठ आहेत, ते जरा तुम्हाला माहिती देतात, कारण की याच्यामध्ये पण नर आणि मादी हा प्रकार असतो. तर किरण भाऊ, जरा थोडं सांगा आपल्या प्रेक्षकांना कसं असते. जो पोटाचा भाग असतो तो मोठा असतो, त्याच्यामुळे याला मादी म्हटलं जातं. तर हे मादीचं हे असं वैशिष्ट्य असतं आणि हे नर आहे, याचं पोट एकदम बारीक असतं, याला नर म्हटलं जातं. हे अशा प्रकारचे काळ्या पाटीच्या खेकडी आहेत. तर बघा, जेव्हा आपलं कस्टमर येतं, किरण भाऊ जेव्हा कस्टमर येतं, कोणा गिऱ्हाईक येतं, त्यावेळेला खेकडी अशा प्रकारे बघा, ही जी मडकी भरपूर प्रमाणात अशा ह्या पूर्ण तळ्यामध्ये ठेवलेले आहेत, अशा प्रकारे मडकी. आणि ह्या मडक्यामध्ये बघा खेकडी असतात, बघा तुम्ही पाहू शकताय. तर अशा प्रकारे समजा किरण भाऊ द्यायचे झाले आपल्याला 1 किलो, तर कशा प्रकारे देणार तुम्ही खेकडी, याच्यातल्या कोणत्या खेकडी देणार, कसं देणार, दाखवा जरा एकदा आम्हाला. जसं गिरायकाला मोठ्या साईजच्या खेकडी जे असतात, जास्त गिऱ्हाईकाची मागणी काय असते, मोठ्या खेकडीची मोठ्या खेकडी. अशा प्रकारचे. आणि देताना जिवंत देता की असं म्हणजे पूर्ण नांग्यांचं देतं की हा, जसं लागेल तसं आपण देतो नाही का, तोडून पण देऊ शकता. अशा प्रकारचे खेकडे असतात. 1 किलो मध्ये साधारणतः 6 ते 5-6 बसतात. असं मोठ्याला जर खेकडे आपण किती बसतात खेकडी आपल्या हे 1 किलो मध्ये. तर हे अशा प्रकारे खेकडा भरपूर मोठा आहे. 1 किलो खेकडी आहे, 5 ते 6 बसले जातात किलो मध्ये. मोठ्याला खेकडे जरी असलं तर 5च खेकडे बसले जातात. आणि हे कशा किलो देतात दादा आपण? 450 रुपये किलो आपण विक्री केली जाते. अरे वा, रेट कमी आहे तुमच्याकडं. हा, तसं मार्केट मध्ये पाहायला गेलं तर 800 रुपये किलोने जातात. हो, कारण की आपल्या साधं जुन्नरला जरी गेलं ना, जुन्नरला कमीत कमी त्या दिवशीच आम्ही विचारलेलं 650 रुपये किलोने सांगितलेलं आम्हाला, बरं का. खरंच आहे. तर तुम्ही 450 ने खूप कमी देतात आणि खरंच असा रेट कुठेच भेटणार नाही. आला या आपल्या किरण भाऊकडे, हा 450 रुपये रेट नक्की भेटून जाईल. बघा, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली हे जे मडके असतात ते ठेवले जातात. ते मडके काय ठेवतो आपण की त्याच्यामध्ये खेकडी येऊन बसतात आणि छानपैकी असे त्यांचं जे असतं हे करतात, मस्त मनमोकळेपणाने जगतात. आणि कधी आपल्याला कस्टमर जरी आला तर हे फक्त मडकी उचलायची आणि त्याच्यामध्ये खेकडे असतातच. आपण जास्त त्यांना त्रास नाही द्यायचा की इकडे फिर तिकडे फिर, कुठं खेकडे कुठं शोध, अजिबात त्रास द्यायचा नाही. ही मडकी आपण ठेवतो त्यासाठी की मुक्त संचारमध्ये फिरतात ते, आणि सर्वात महत्वाचं कस्टमर जेव्हा येईल त्यावेळेला लगेच सुरळीतपणे त्यांना सोप्या पद्धतीने देण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण ही सर्व मडकी ठेवतोय. सोनूभाऊनी पण खेकडी पकडण्याचा आनंद घेतलाय तळ्यामध्ये. हो, मस्त दादाला छान सापडले बघा खेकडे. वा. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या या किरण भाऊच्या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी नक्की या. आणि सर्वात महत्वाचं, जो ताजा आणि स्वच्छ फ्रेश खेकडा किरण भाऊच्या इथं मिळेलच, त्यात काही शंकाच नाही. त्यामुळं तुम्ही फार असं बेफिकीरपणे या. आणि कधी पण दादा, मी सर्व डिस्क्रिप्शन मध्ये सर्व याचा जो पत्ता आहे तो पत्ता, याचा नंबर, सर्व माहिती मी सांगेलच. आणि किरण भाऊ सारखा यशस्वी होण्याचा, उद्योजक होण्याचा नक्की प्रयत्न करा. हो, आणि किरण भाऊ सारखं खरंच यशस्वी व्हा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि किरण भाऊच्या खरंच प्रोजेक्टला भेट देण्यात या. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आता आपण इथून किरण भाऊचं जे हॉटेल आहे ते पण तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. किरण भाऊने हॉटेल वगैरे कसा व्यवसाय चालू केलाय तो पण तुम्हाला थोडंसं आपण ह्या व्हिडिओमध्ये एखादी छोटीशी व्हिडिओ टाकू. तिथे कधी आलात तर तिथे पण नक्की या, कारण की तिथे एकदम अतिशय छान असा गुळाचा चहा भेटतो. बरोबर ना? गुळाचा चहा खरंच म्हणजे आमच्या भागामध्ये तरी गणेश खिंड उतरून आलं की गुळाचा चहा खूप असा प्रसिद्ध चहा आहे किरण भाऊंचा. तर तुम्ही नक्की या किरण भाऊच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मित्रांनो, तुमची मी सर्वांची रजा घेतो. इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे खरंच मनापासून सर्वांचं धन्यवाद. आता भेटूया एका अशाच नव्या व्हिडिओ सोबत, नव्या टॉपिकचं. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला जी समोरची दिसते बघा, हीच ती गणेश खिंड जुन्नरवरून येणारा रोड. आणि या गणेश खिंडच्या खाली आल्या लगेच बघू शकता द कॉटन फॅक्टरी, हे कपड्यांचं दुकान पण आहे. आणि हॉटेल नाही, चौपाटी गावरान गुळाचा चहा. आणि खरंच इथे मस्तपैकी गावरान गुळाचा चहा भेटतोय. तर कधी नक्की आला तर नक्की भेट द्या. हे पण आपल्या किरण भाऊंचंच आहे. तर चला आपण आता जरा थोडंसं आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये जाऊन पाहूया. तर तुम्ही पाहू शकताय हे हॉटेल आहे त्यांचं, आणि त्यांचं कपड्यांचं दुकान पण, कपड्यांचं दुकान तुम्हाला दाखवतो. परंतु एक आपलं छोटंसं हॉटेल आहे त्यांचं, मस्तपैकी आपल्या पारंपरिक पद्धतीनेच तयार केलेले हॉटेल. काही पुढे सिमेंटचा वापर नाही वगैरे, छानपैकी, कारण की सर्व निसर्गाचा आनंद यावा असंच.
तर बघा पाहू शकताय किरण भाऊंचं चहा बनवण्याचं काम पण चालू आहे. गुळाचा चहा ना दादा पूर्ण? हा गुळाचा चहा असतो आपल्याकडे. तर प्युअर गुळाचा चहा इथे आपला बनवला जातो. तर अशा प्रकारे काय यांचं हॉटेल आहे. आणि शेजारीचं असणारं हे आपलं जे दुकान आहे कपड्यांचं द कॉटन फॅक्टरी. तर इथे पण छान प्रकारे ड्रेस वगैरे शर्ट्स खूप छान भेटतात, कारण की इथे बऱ्याच प्रकारचे आपण कपडे वगैरे वापरलेले आहेत. हा बघा छानपैकी असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये कपड्यांचं दुकान, हॉटेल व्यवसाय आणि खेकडा पालन हे तिन्ही व्यवसाय किरण भाऊ एकटेच सांभाळतात. खूप छान असं. तर अशा प्रकारे व्यवसाय आहेत किरण भाऊंचे. किरण भाऊ तुम्ही एकटेच सांभाळते सर्व खेकडा पालन, हॉटेल व्यवसाय आणि कपडे व्यवसाय? खूप छान दादा. तर अशा प्रकारे किरण भाऊंचा व्यवसाय आहे. तर कधी आलात तर नक्की या. गणेश खिंडी पशी, गणेश खिंड खाली उतरल्या लगेच इथं त्यांचं हे हॉटेल आहे.